रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट या पक्षाचे राज्यस्तरीय अभ्यास शिबिर कामशेत येथे पार पडले। यावेळी राज्यातून अनेक पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। कामशेतला पार पडलेल्या राज्यस्तरीय अभ्यास शिबिरासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी हजेरी लावली। यावेळी राज्यभरातून आलेल्या पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। त्याचप्रमाणे पक्षाचा प्रचार आणि प्रसार कसा करावा याचे मार्गदर्शन देखील यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले। या ठिकाणी विचारवंत आले होते, त्या विचारवंतांविषयी घेऊ त्यांनी पक्ष मांडणीसाठी काय करण्यात त्यांना आवश्यक आहे याची मांडणी त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे। एक तर रिपब्लिकन पक्ष जो आहे एका जातीचा राहिला तर आपल्याला पॉलिटिकली बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर व्यापक पक्षाची उभारणी करणं अत्यंत आवश्यक आहे। तरुणांचा सहभाग या पक्षामध्ये असला पाहिजे आणि आजच्या या शिबिरामध्ये दलित आंतरपुणा स्थापन करायची का या संबंधामध्ये सुद्धा तुम्ही चर्चा आणि चर्चेमध्ये हा विषय आलेला आहे। आणि पॅन्थरला 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पॅन्थरची आवश्यकता आहे का हा प्रश्न अनेक लोकांच्या मनामध्ये जेवढेला येतो तेवढेला समाजाचं जे संरक्षणाचं कवच आहे ते पॅन्थर होतं आणि म्हणून पुन्हा पॅन्थर असावी आणि ती पॅन्थर जर आपण स्थापन केली तर ते महाराष्ट्रामध्ये आणि देशभर वाढू शकते असं अनेकांचं मत आहे। त्यासाठी नंतर एकदा मी विचारवंतांची बैठक घेणार आहे, कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहे आणि त्यानंतर लवकर त्या संबंधाचा निर्णय घेणार आहे। दुसरा विषय हा आहे की सत्तेमधला जो सहभाग आहे मला जरी मिळालेला असला तरी माझ्या कार्यकर्त्यांना मिळत नाही, मनातील मत आहे आणि अनेक वेळेला बीजेपीच्या श्रेष्ठींची चर्चा केल्यानंतर आश्वासनं मिळतात पण आम्हाला सत्तेचा वाटा मिळत। त्यामुळे आता तरी जे महामंडळ आहे, जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहे, त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, पंचायत समितीच्या निवडणुका आहे, त्याच्यामध्ये काही जागा रिक्त पक्षाला द्याव्या आणि रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळावा अशी आमची अपेक्षा आहे। पक्ष बांधणीसाठी अत्यंत चांगली मांडणी आलेल्या विचारवंतांनी केलेली आहे आणि ते लक्षामध्ये ठेवून कार्यकर्ते कामाला लागतील अशी मला अपेक्षा आहे।